लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पुण्यातील नसरापुरात 4 वर्षीय चिमुरडीची अत्याचार करत हत्या. संतापजनक घटनेमुळे नसरापुरात निषेध मोर्चा. काळ्या फिती बांधत महिलांचा सहभाग. आरोपीला फाशी द्या. संतप्त गावकऱ्यांची मागणी. पुण्याच्या नसरापुरातील आरोपी भीमराव कांबळेला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. पुणे कोर्टाबाहेर नराधमा विरोधात नागरिक आक्रमक. आरोपीला यापूर्वी 2 वेळा लैंगिक अत्याचारात जामीन. नसरापुरातील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू. आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची कोर्टाला विनंती करणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तर सरकारकडून विशेष सरकारी वकील दिला जाणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पुण्यातील पीडितेच्या धायरीतील घरी भेट. संतप्त नागरिकांच्या घोषणा. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी. तर आरोपी विरोधात कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करू. सुनेत्रा पवारांचा शब्द. नसरापूरमध्ये घडलेली घटना अत्यंत वेदनादायी, मन सुन्न करणारी आणि संतापजनक. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आम्ही आग्रही. अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर पोलादी हातांनी कारवाई झाली पाहिजे. सुनेत्रा पवार यांचं ट्विट. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देऊन सरकारने एक उदाहरण सेट करावं. आम्हाला आश्वासनं नको, कृती हवी आहे. सुप्रिया सुळेंची भोर प्रकरणावर प्रतिक्रिया. तर आधीच्या 2 गुन्ह्यानंतर आरोपीला जामीन कसा मिळाला असाही सवाल उपस्थित. नसरापूर घटनेप्रकरणी आमदार रोहित पवार आज पीडित कुटुंबियांची धायरीत भेट घेणार. ही केस तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी. रोहित पवारांची मागणी. बालकल्याण हक्क आयोग तिकडे फिरकलेला नाही. मंत्री म्हणून तर तुम्ही नापास आहातच, पण आक्रोश काळजाला भिडत नसेल तर तुम्ही माणूस म्हणून घेण्यास अपात्र. अंधारेंकडून आदिती तटकरेंवर हल्लाबोल. अमानुष घटनेबाबत कळताच पीडित मुलीच्या कुटुंबियांना संपर्क केला. कठीण काळात शासन आपल्या पाठीशी आहे. कुटुंबियांसोबत समन्वय साधला. आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. आदिती तटकरेंची प्रतिक्रिया. पुण्याच्या नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांची मनोज जरांगे आज भेट घेणार. मनोज जरांगे आज पीडितेच्या गावी कुटुंबियांना भेटणार. 2029ला भाजप शिवसेना स्वबळावर लढू शकते. राजकारणात बॉन्ड किंवा अग्रीमेंट नसतं. शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य. शिवसेनेत बोलण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदेना. शिंदे स्वबळावर लढण्याबाबत बोलले तर त्यावर मी उत्तर देईन. शिरसाटांवर आमचे प्रवक्ते बोलतील. फडणवीसांचं भाष्य. 2029ला भाजप एकटाच महाराष्ट्रात लढणार. खराबचा वापर मित्रपक्षांना संपवण्यासाठी केला जाणार. हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. महाराष्ट्रात काँग्रेसची परिस्थिती अतिशय नाजूक. विधान परिषदेतून माघार घेतल्यानंतर फडणवीसांची काँग्रेसवर टीका. तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मला कीव करावीशी वाटते. फडणवीसांचा टोला. पवार गटाकडून विलिनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्यांविषयी आपण काही ऐकलं नाही. सध्या या मुद्द्यावर कोणतीही अधिकृत चर्चा नाही. सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं. पुढे चर्चा झाल्यास सुनेत्रा पवार अंतिम निर्णय घेतील असंही केलं स्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं निवासस्थानी जोरदार स्वागत. कुटुंबियांनी औक्षण करत दानवेंचं उत्साहात स्वागत केलं. तर पक्षात अनेक जण असताना मला लायक समजलं हे माझं भाग्य आणि जबाबदार असल्याचं दानवेंचं वक्तव्य. गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावून प्रतिक्रिया देणार. कोण काय बोलतं माहीत नाही. हसन मुश्रीफांचा सतेज पाटलांना टोला. जनगणना 2027 मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात स्वगणना. राज ठाकरेंकडून स्वगणना करून डिजिटल पद्धतीने जनगणनेसाठी नोंद. तर नितेश राणेंनी आम्हाला शिकवू नये. नितेश राणेंचा 5वा पक्ष बदलला की तत्व बदलतात. अविनाश अभ्यंकर यांचा पलटवार. मराठी भाषेचा आग्रह करताना हिंदूंवरच हिंसा का? नितेश राणेंचा राज ठाकरेंवर निशाणा. नळबाजार, मालेगाव, भिवंडीत हिंसेची भाषा करून दाखवा. राणेंचं वक्तव्य. खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकरांना चौकशीसाठी समन्स. तर चाकणकर बहिणींना अटक झाली पाहिजे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. रुपाली ठोंबरे पाटलांचा आरोप. तर चाकणकरांच्या संपत्तीची चौकशी व्हावी. ठोंबरेंची मागणी. भोंदू मनोहर भोसलेला न्यायालयाचा दिलासा. पोलीस कोठडी नाकारत मनोहर भोसलेला 2 साथीदारांसह न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी. जामिनासाठी आता बार्शी सत्र न्यायालयात जावं लागणार. टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी फरार आरोपी निदा खानचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. तर इतर 4 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. एसआयटीकडून डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, संपर्क साखळी आणि इतर धागेदोरे तपासण्यावर भर. नाशिकच्या टीसीएसमधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात 4 आरोपींना कोर्टाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी. तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमनच्या कोठडीत वाढ.
पुण्याच्या दौंडमधील हिंदू विराट सभेदरम्यान कालीचरण महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य. डॉक्टर डिलिव्हरी जिहाद करत असल्याचा कालीचरण महाराजांचा आरोप. हिंदूंमध्ये सिझेरियन केस जास्त, मग मुस्लिमांच्या बाबतीत का नाही? कालीचरण महाराजांचं वादग्रस्त विधान. कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातल्या चौघांच्या मृत्यू प्रकरणात एक मोठा सस्पेन्स. डोकाडिया कुटुंबानं खाल्लेल्या कलिंगडात विष मिसळल्याचा तज्ज्ञांना संशय. कलिंगडात विष कोणी मिसळलं? डोकाडिया कुटुंबियांची हत्या की आत्महत्या याची चर्चा. कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणी एफडीएचा खुलासा. तपासणीवेळी कलिंगडात कोणतीही भेसळ आढळली नाही, तर हत्या करून आत्महत्येचा हा प्रकार, तज्ज्ञांचा अंदाज. डोकाडिया कुटुंबियांच्या मृत्यूनंतर मुंबईतील पायधुनी भेंडी बाजारातून कलिंगड गायब. परिसरातील कोणत्याही फळांच्या दुकानात सध्या कलिंगड उपलब्ध नाही. आझाद मैदान पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांचे 5 तास आंदोलन. बांगलादेशी बोगस जन्मदाखला घोटाळ्याप्रकरणी संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सोमय्या यांच्याकडून पोलिसांना 1 आठवड्याचा वेळ, कोर्टात जाण्याचाही इशारा. जळगावात कानडा रोडवर भर उन्हात भाजपचे नगरसेवक विजय बांदल यांचे कार्यकर्त्यांसह रास्ता रोको आंदोलन. महादेव नगरजवळ मुख्य रस्त्याला मोठ्या प्रमाणात पडलेल्या भेगांमुळे अपघातात वाढ झाल्याने आता नगरसेवकांचं आंदोलन. नीट परीक्षेसाठी आज दिवसा मेगा ब्लॉक रद्द. मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री विशेष ब्लॉक संपला. लग्नसराईत पाहुण्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून लग्न मंडपात बसवले वॉटर स्प्रिंकलर्स. लखन चव्हाण या तरुणाचा उकाड्यावर भन्नाट जुगाड. देशी जुगाडामुळे आता भर उन्हातही लग्न मंडप राहतोय थंडगार. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांड्यात हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागते. गावात एक सरकारी विहीर असून तिनेही तळ गाठलेला आहे. याच विहिरीत जीव धोक्यात घालून पाणी काढण्याची वेळ गावकऱ्यांवर आली. धुळ्यात वाढत्या तापमानामुळे पोल्ट्री उद्योगापाठोपाठ आता पशुपालक देखील संकटात सापडले. वाढत्या तापमानामुळे जनावरं दगावण्याची भीती असल्याने पशुपालकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं. धुळे बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी. मुलांच्या शाळेचा निकाल लागताच सुट्ट्या लागल्यानंतर धुळे बस स्थानकावर विविध गावांना जाण्यासाठी गर्दी. पुणे, मुंबई, नाशिक आणि सुरतला जाण्यासाठी नागरिकांनी सीट त्यांना मिळत नाहीये. यवतमाळ जिल्ह्यातील नायगाव रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातून चोरट्याने शिताफीनं मोबाईल चोरला. एक प्रवासी नागरिकांकडून चोरी करतानाचा व्हिडिओ कैद झालाय. भर दिवसा रेल्वे स्थानकात चोऱ्या होत असताना सुरक्षेबाबत आता प्रश्न उपस्थित झालाय. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.